आता तुम्हाला सांगते की दोन बसा नाही आणि तिघच बसतो. असेच एकमेकांशी जुळून राहा. हा एक म्हणजे सगळ्यांना भेटवण्यासाठी एक सुरुवात होती. एका ओपनिंग आहे त्याच्यामुळे आपण इन्फ्लुएन्स झालो. तर असं वाटत की तुम्ही एज्युकेशन झालं तर त्याच्यामध्ये की 15 मधल्या 5 जण गेल्या. पर्सेंटेज जास्त आहे ना. ते जुळून पण आहे म्हणजे गावात आहे म्हणून समीरा गावात आहे, छाया गावात आहे, गीता पण जवळच आहे, वंदना पण जवळच आहे. तर गावाच्या जवळ मुले आपल्या शाळेत शिकत आहे. तुमच्यापैकी जे सुरुवातीचे विद्यार्थी क्लासमध्ये कार्यक्रम गावाच्या जवळ दिलेला आहे आणि तुझ्या जवळ दिलेला आहे त्याची सगळ्यांची मुलं शाळेत आहे. आनंद होतो की तुम्ही तुमच्या ठिकाणी तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही नोकरदार असाल, तुम्ही व्यवसाय करत असाल तरी तुम्ही आपल्या क्षेत्रात एक चांगलं नाव कमवलंय. सगळ्यामध्ये तुमची जी टिकवून ठेवली आणि ते संस्कार तुमच्या मुलांना आता म्हणजे ते तुलना जर विचार केला तर आता जे नवीन मुलं आहेत जे 5 वर्षाचे तर त्यांच्यामध्ये समोर त्यांनाही कळेल जेव्हा ते शाळेचं महत्व किंवा कोणत्याही गोष्टीचं महत्व आपल्याला तेव्हा कळतं की जेव्हा आपण ती गोष्ट त्या गोष्टीपासून दूर जातो. तेव्हा आपल्याला मित्रमैत्रिणी आठवतात. आपल्याला तेव्हा शाळेत गेल्यावर 1-2 वर्ष काही कळत नाही. भेटो नवीन मित्र भेटतात, नवीन मैत्रिणी भेटतात. पण जेव्हा ते 5-10 वर्ष झाल्यावर जेव्हा वाटते की नाही आपले ते जुने जे होते तो जिव्हाळा होता तो आता नाही आणि तो वाढावा टिकून आहे तो वाढावा यासाठी आजचं नियोजन म्हणजे मला जे प्रास्ताविक करायचं की आता पण कशासाठी तुम्हाला जरी सांगितलं तरी पण बरेच मुलं नाही आहेत. एका मुलाने व्हिडिओ पाठवला आपल्या शाळेचा विद्यार्थी तो मुंबईला आहे. तो RBI ला डेप्युटी मॅनेजर असिस्टंट मॅनेजर. तर आणि आनंद होतो की तो मराठी मीडियमला होता. त्याला आम्ही सगळे शिक्षकांनी बऱ्यापैकी होता अभ्यासात आणि तो इंग्लिश घेणार नाही मॅडम मला भीती वाटते. तो एकदा जेव्हा भेटायला आला आणि अतिशय गरीब परिस्थितीतून त्याला गव्हर्नमेंटला सगळं शिक्षण घेतलं दाखवलं पण म्हणजे त्याला सुट्टी मिळाली नाही. असे बरेच विद्यार्थी आहेत जे पुण्याला आहेत, काही पुण्यावरून आले मुला. खरंच आनंद वाटला की पण काही मुलांना यायची खूप इच्छा होती पण सुट्टी मिळाली नाही. अशी काही आपण मुद्दामच 19 फेब्रुवारीला आपल्या कार्यक्रम ठरवला होता परंतु मुलांच्या डिमांड होत्या की आम्हाला सुट्ट्या मिळत नाही आणि प्रायव्हेट सेक्टरला काम करतोय म्हणून रविवारी काय मुलींना आम्ही आदल्या दिवशी शनिवारी बाहेर येतो. छान झालं म्हणून रविवार. असंच तुमच्या सोयी घेऊ आपण. अशा सगळ्या गोष्टी होत राहील कारण जोपर्यंत एक वय असणार वयाच्या 30-35 नंतर किंवा 30 वर्ष झाल्यानंतर वयाची आपल्याला आपले मित्रमैत्रिणी खूप आठवतात. मी खूप प्रयत्न केला माझ्या 10वीच्या मैत्रिणी भेटल्या पाहिजे. नंतर ग्रॅज्युएशनच्या भेटतात पण 10वीच्या भेटल्या पाहिजे. म्हणजे असं तुम्हालाही वाटतं की ज्या आपण लहानपणी जे सोबत होतो काही जवळ आहे, काही दूर आहे, काही कुठे आहे ते एकत्र यावं. आणि आता एकदा सुरुवात झाली की तुम्ही सातत्यानं असं करायला असं वाटतं कारण तुम्ही भेटल्यास काही तुमच्या संपर्कातून. काल मी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये 2-4 नंबर म्हणजे जे काही होते थोडी सुरुवातीला शेवटच्या नंबरपर्यंत पोहोचली पण नाही काही 10 वगैरे फोन केले त्यांना माहीत पण होतं. तर आणखी तुम्ही तुमच्या संपर्कातले जेवढे आहे तेवढे तुमच्या पर्सनली स्वतःचे ग्रुप तयार करा. आता आपल्याला सुविधा खूप आहे. तुम्ही जेव्हा शाळेतून गेले मी हजेरीचे पाने जेव्हा टाकले ग्रुपवर सरांनी वगैरे टाकले तर तुमचे नंबर नाही कारण तेव्हा आमच्या जवळ पण फोन नंबर तुमच्या जवळ तर दूरच. आता सगळ्या तुमच्या जवळ फोन आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमच्या बॅचचे असे ग्रुप तयार. काही बॅच आहेत आम्हाला पण ऍड केलं खूप छान वाटते.
तसे तुम्ही सगळ्यात तुमच्या तुमच्या बॅचचे असे ग्रुप तयार करून आम्हाला ऍड करा. आम्हाला खूप आवडते सगळ्यांना, जेणेकरून असं वाटतं की तुम्ही आमच्या जवळ आहात. जुन्या मुली विशेषतः मुलींशी जास्त याच्यासाठी बोलते की जुन्या मुली ज्या आहेत ते मोठ्या आहेत, कोणत्याही लग्नात गेलो असं समारंभच होत नाही, असं कोणतंच लग्न नाही की आम्ही गेलो आमच्या जुन्या मुली भेटल्या नाही, आमच्या भेटलं तर जवळ आल्या नाही स्वतः, असं होत नाही. तेव्हा खूप आनंद, म्हणजे मी त्यासाठी जवळपासचे जर लग्न असेल मी त्यासाठी जाते की माझ्या मुली मिळतात, मला मुलं पण मिळतात, मुले येतात जवळ. तर हा असा एक आनंदाचा सोहळा जो आपल्याला आपण दिवसभर राहणार आहोत आपल्यासोबत. मला सर्वांना म्हणजे शिक्षकांनाही काही फक्त यामध्ये जेवढ्या वेळ वाजवू नाही शकल्या तर तुमच्या सगळ्यांच्या ओळखीच्या म्हणजे जुन्यापैकी त्या प्रयागराजला गेल्यामुळे काही मुली पण प्रयागराजला गेल्या. बऱ्याच बॅचच्या मुली मला जवळजवळ 10 मुली आहेत की मॅडम आमचं आधीच होतं रिझर्वेशन तर आम्हाला जावं लागेल. तर अशी पुढच्या कार्यक्रमात अशी कुठली अडचण येणार नाही असं वाटते. काही सुट्टी काढल्या आम्हाला माहिती आनंद, खूप आनंद होतो. काही परत सगळं मॅनेज केलं. घरचे कार्यक्रम होते तरी सोडून आल्या, कारण घरचे कार्यक्रम आपण घरच्यांना भेटणारच आहोत. पण छान आता ज्या मुली आहेत त्यांच्यापर्यंत काही नवीन जेव्हा फोन केले ना तर काही मला माहितच नव्हतं. माझी कोणाच्या संपर्कात नाही, मोठी विद्यार्थी, पण मी बाहेरगावी आहे म्हणून मी येऊ शकत नाही, म्हणजे मला यायला पण नाही मिळत आणि मला वेळेवर नाही पडलं, असं पण होऊ शकतं. म्हणजे जेवढे इथे बसलेले, वर्गात बसलेले, त्यापेक्षा कितीतरी मुलांना असं वाटत आहे की आम्ही आज यायचं होतं पण नाही येऊ शकत. तर मी म्हणजे असं भाषण द्यायचं नव्हतंच, मला फक्त बोलायचं होतं तुम्हाला तुमच्याशी मनापासून, कारण खाली बोलली सर्वांशी एका वेळेवरती बोलली. तर पण खूप छान वाटतं, खूप आनंद होत आहे आम्हाला सगळ्यांना. कॉमेडी चालते. ठीक आहे, मी माझं प्रास्ताविक म्हणजे कार्यक्रमाचा उद्देश सांगायचा होता मला, थांबवते.